नमस्कार मंडळी, वीकेंड म्हटला की कुठेतरी जायची ते लहर आणि मग आपण करतो कहर. मग काय का मारला गाडीला स्टार्ट आणि निघालो. कुठे जायचं ते ठरलं नव्हतं, पण म्हटलं जाऊ अलिबागच्या दिशेने. अनप्लॅन ट्रिपची मजा ही केल्यानंतरच कळते. मग काय एक्सप्रेसवे पकडला आणि निघालो अलिबागच्या दिशेने. मधल्या लेनमधून कार चालवताना एकदम जेंटलमन असल्यासारखं वाटतं. पुढे लोणावळ्यात थांबून काहीतरी खावं म्हणून सुसाट निघालो. एक्झॅक्टली अलिबाग नाही, पण त्याच्या जवळपास काहीतरी पाहावं असं मनात येत होतं. लोणावळ्यात एका बाजूला कार पार्क केली आणि या पेरूंकडे बघत मस्तपैकी वडापाव आणला आणि त्याचबरोबर गोळा तर होताच. आणि मग निघालो अलिबागच्या दिशेने लोणावळ्याची ब्युटी एन्जॉय करत. ॲडव्हान्स बुकिंग केलं नव्हतं, म्हटलं बघू, जिकडे मिळेल तिकडे राहू. सी कोस्ट फार्मला डायरेक्ट जाऊन चेक इन केलं, जे मांडवा जेटीपासून जवळच आहे. त्या रूम्स पण चांगल्या क्वालिटीच्या आहेत. फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअल स्टेसाठी एकदम राईट प्लेस आहे. बाल्कनीमध्ये गेल्यानंतर टिपिकल कोकणचा फील आल्यावाचून राहत नाही. 3-4 तासाच्या प्रवासानंतर पोटात थोडीशी भूक होतीच. मग काय, पेटपूजा करायला सुरुवात केली. मिसळ, बिर्याणी याच्यावरती यथेच्छ ताव मारला. दुपारनंतर रिसॉर्टपासून जवळच असलेल्या काइंड ऑफ बीचच्या साईडने निघालो. तिथे जाण्यासाठी एकदम कोकणातली पायवाट होती, ज्याला पाणंद असे म्हणतात. आणि मग आम्ही अशा ठिकाणी पोचलो. इथून समुद्र थोडासा दूर होता, पण कदाचित ही खाडी असावी. थोडंसं पुढे गेल्यानंतर मांडवा जेटी दिसू लागली. रिलॅक्स ट्रिपसाठी ही जागा मला अतिशय योग्य वाटली, कारण कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नव्हता. थोडंसं पुढे गेल्यानंतर कोळगाव बीच मिळालं, जिथे एकदम शांतता होती, जास्त गर्दी नव्हती आणि काही वॉटर स्पोर्ट्ससुद्धा अवेलेबल होते. वॉक करण्यासाठी एकदम झकास बीच वाटला. सनसेटमुळे बीच आणिच सुंदर दिसत होतं. एक्झॅक्ट सनसेट टाईमला हा बीच अजूनच खुलून दिसत होता. थोडी भूक लागली होती, मग एक व्हेज थाळी ट्राय केली आणि मग बॅक टू पॅवेलियन. इथे एक प्रकारची एक वेगळीच प्रायव्हसी होती आणि रात्रीच्या वेळी हॉटेल एकदम सुंदर दिसत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोचलो किहीम बीचला. तिथे काही ॲक्टिव्हिटीज करायच्या म्हटल्या. अतिशय सुंदर असा बीच आहे, जिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत इथे आणि बीचसुद्धा खूप सुंदर आहे. आणि मग नजर गेली ताडगोळ्यावर आणि त्यांना खायचा मोह आवरता आला. 50 रुपयाला 4 अशी ही प्लेट होती. ताडगोळे संपले होते आणि संडे पण संपत आला होता. मग काय, मारला स्टार्ट आणि निघालो परतीच्या दिशेने. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा.